Welcome student. Now today we are going to teach Standard 11 Subject English. Lesson number 1.2. On to the summit. We reach the top. Page number 70. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of the expedition. काल आपण पाहिलेलं होतं. yesterday we have discussed about the summit. म्हणजे त्यांची जी मोहीम होती, एक्सपिडिशन म्हणजे मोहीम, आणि त्याचा लीडर कोण होता? त्याचा लीडर होता कोनोलिल हंट. तर नॅरेटरनी म्हणजे कोणी तेनसिंग नॉर्गेनी काय विचारलं की इंडियन फ्लॅग सोबत घेतला आहे, हे याची परमिशन घेतली, कारण ते कोण होते? लीडर होते. त्यांच्या मोहीमचे ते लीडर होते, म्हणून त्यांची परमिशन घेतली इंडियन फ्लॅग. कोनोलिल हंट सेड, तर कोनोलिल हंट काय म्हणाले? बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अँड इंडियन फ्लॅग्स. हां, तर काय कोनोलिल हंट काय म्हणतात की मला अभिमान आहे, मला आनंद झालेला आहे की तू इंडियन फ्लॅग सोबत घेतलेला आहे, म्हणून काय झालं? मला आनंद झालेला आहे. Colonel Hunt said, by all means I am glad to know that you brought an Indian flag. तू इंडियन फ्लॅग घेतलेला आहे सोबत, याचा काय आनंद झालेला आहे. आफ्टर सम हावर ऑफ स्टेडी गोईंग, थोड्या दूर अंतरावर चालल्यानंतर, वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस, दक्षिणेकडून ते कापत कापत गेले समोर. कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साईड, आणि सुरुवात कुठे झाली त्यांची? पश्चिमेकडे. वेअर वी हॅड टू पास अवे स्टीप लाईन रॉक्स, आणि त्या ठिकाणी त्यांना आढळलं काय? स्टीप म्हणजे असे अतिशय उंच असे डोंगर पर्वत, सरळ असे. स्टीप म्हणजे का? अतिशय सरळ असलेले डोंगर त्यांना आढळलेले आहे. धिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट, ते फारच कठीण होतं आणि हळूहळू चालायचं होतं. ते त्यांना कसं होतं आहे? हळूहळू चालायचं होतं, कारण ते काय डोंगर कसे? स्टीप म्हणजे उंच असतात, ते सरळ, त्याच्यामुळे ते डिफिकल्ट. वन्स वी हॅड क्लिअर दीज, आणि एकदा ते पूर्ण झाले, देअर वॉज नथिंग बेरिंग आवर वे टू टॉप. एकदा ते पूर्ण झाल्यावर त्यांच्या चालण्यामध्ये किंवा त्यांच्या मोहिमेमध्ये, प्रवासामध्ये कोणतेही अडथळे राहू शकत नाही. फक्त का राहील मग? स्नो कव्हर्ड इन्क्लाइन, फक्त असं थोडासा उतार, बर्फाने आच्छादलेले काय तो एरिया, प्रदेश, आणि इन्क्लाइन उतरता, स्लोपी, घसरता, स्लोपी लेस ॲज इट नियरर द टॉप, जसं त्या शिखराच्या जवळ जाऊ तसं काय तो स्लोप काय होईल? कमी कमी होत जाईल. दिस लास्ट 60 or 70 feet of the top were not very dangerous, आणि हे 60 ते 70 फीट उंच हे काय तेवढं धोकादायक नाही. दिस लास्ट 60 or 70 feet of the top were not very dangerous, but we kept up the same steady pace, परंतु आपण काय सतत चालत गेला पाहिजे. But we kept up the same steady pace and we reached the small flattened summit almost together, आणि दोघंही त्या ठिकाणी अशा पसरट छोट्याशा भागावरती पोचले. ॲज वी रीच द स्मॉल फ्लॅटन पसरट समिट ऑलमोस्ट टुगेदर ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक. ड्युरिंग द लास्ट 50 feet from the peak, Hilary and I were moving about 20 feet apart. 50 feet शिखराच्या उंचावर शेवटलं अंतर चालताना हिलारी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट, दोघांमध्ये 20 फीटाचं आता काय अंतर, आता फक्त 20 फीट अंतर राहिलेलं आहे. वी वेअर टाई टुगेदर विथ ए रोप, आम्ही काय दोघांनी काय एकमेकाला बांधून घेतलेला होतो. We were tied together with a rope. Most of the time the rope was loose. कधी कधी तो दोर काय व्हायचा? लूज व्हायचा. Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground we drew it taut. परंतु एका
डेंजरस मैदानावर, धोकादायक मैदानावरून तो दोर आम्ही काय करायचा, टाईट करून टाकायचा. धिस रूप वाज ए सिम्बॉल, हे एक रूप काय, दोर, तो एक काय प्रकारचा काय प्रतीक, चिन्ह. इट टाईड अप टुगेदर, ते दोघालाही काय त्यांनी बांधलेलं होतं. इट टाईड अप टुगेदर, वन कुड नॉट मूव्ह, दोघंही एकामेकाशिवाय हलू शकत नव्हते. नॉट मूव्ह विदाउट द अदर, वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम, आम्ही स्वतः कोणी एकटं नव्हतं तर काय होतं, ते इंडिव्हिज्युअल्स कोणी नव्हतं त्यामध्ये, तर ती एक काय होती, टीम होती, चमू होती त्यांची. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल बट ए टीम. आय हॅव बीन आस्क मेनी टाइम्स, नॅरेटरला, निवेदिताला, आणि तेनसिंग नॉर्ला नेहमी असं विचारलं जायचं की, काय विचारलं जायचं की सगळ्यात उंच शिखरावर प्रथम कोण पोहोचलं, असा प्रश्न विचारला जायचा. हु वॉज फर्स्ट, कोण होता पहिला. वेन वी व्हेअर विदिन रीच ऑफ द समिट, जेव्हा ते शिखरावर पोहोचले तेव्हा सगळ्यात पहिला कोण होता, असा प्रश्न विचारला गेला. आय डिड नॉट थिंक ऑफ हु वॉज गोइंग टू फर्स्ट, मी त्याचा विचार केलेला नव्हता. आय डिड नॉट थिंक ऑफ हु वॉज गोइंग टू बी फर्स्ट. आय एम शुअर दॅट हिलारी वॉज नॉट नथिंग दॅट, त्याला सुद्धा हे असा प्रश्न म्हणजे विचारशा वाटला नाही पाहिजे, किंवा त्याच्या मनात अशी कल्पना सुद्धा आली नाही पाहिजे की कोण पहिल्यांदा केलं आणि कोण दुसऱ्यांदा, कारण त्यांची टीम होती. जाणार कोणते, दोघेही सोबत जाणार आहे. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन, कारण आमचं लक्ष कोणतं, त्यांचं लक्ष होतं तिथे पोहोचणं. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज, आणि त्या ठिकाणी पोचणं हे महत्त्वाचं असल्यामुळे कोण आधी पोचलं हे त्यांच्याकरता तेवढं महत्त्वाचं नव्हतं. आम्ही पोचलो असं संकेत आहे त्यांच्या मनामध्ये. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी, त्याला काही महत्त्व नाही आहे. व्हॉट डज इट मॅटर, काही पण असेल, तो पोचला असेल किंवा मी पोचला असेल, याला काही महत्त्व नाही. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप, आमचा पहिला उद्देश काय होता की आम्ही दोघं पोहोचलो. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप, वी हॅड टू, वन कुडंट डू इट अलोन, एकटा कोणतीही ही मोहीम पूर्ण करू शकत नव्हता. त्यामुळे कोण आधी पोचलं हे तितकं महत्त्व नाही पोहोचत, आम्ही आधी पोचलं हे महत्त्वशीर होतं त्या ठिकाणी. इफ देअर हॅड बीन ए डिफरन्स ऑफ 1000 फीट बिटवीन अस, आमच्या दोघांमध्ये 1000 जरी अंतर दूर असलं तरी ते महत्त्वाचं नव्हतं. देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट, तेव्हा तुम्ही क्लेम करू शकत होता की मी आधी पोहोचलो, 1000 अंतर असतं तरी पण. बट इव्हन देन ओनली द मेन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम, परंतु जो मागचा आहे तोच काय दोघांमधलं अंतर कन्फर्म करू शकत होता की दोघांमध्ये कितीचं अंतर आहे. पेज नंबर 18. व्हेन वी रीच काठमांडू वी डिस्कवर दॅट ए कंट्रोव्हर्सी हॅड अरायझन. कंट्रोव्हर्सी, एक अफवा त्या ठिकाणी फैलल्या गेली आहे. वी वेरीज, जेव्हा हे काठमांडूला पोहोचले तर त्यांच्या असं लक्षात आलं, वी डिस्कवर दॅट ए कंट्रोव्हर्सी हॅड अरायझन. ए कंट्रोव्हर्सी, डिसॲग्रीमेंट, डिसॲग्रीमेंट म्हणतो कोणती. वी टॉक इट ओव्हर, हिलारी, कॉलोनेल हंट अँड आय, वी ॲग्री दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश, आमच्या दोघांमध्ये काय चर्चा झाल्या. वी टॉक इट ओव्हर, हिलारी, कॉलोनेल आणि हंट अँड आय, या तिघांमध्ये चर्चा झाल्या. वी ॲग्रीड दॅट ऑल टॉक वॉज चाइल्डिश, आम्ही काय त्या चर्चेवर डिस्कस केला आणि ते ठरवलं की हे काय आहे, हे एक प्रकारचं काय बालपण असल्यासारखं किंवा मुलांचं असल्यासारखं आहे ना. वी ॲग्रीड दॅट ऑल टॉक वॉज चाइल्डिश. सो वी मेड ए पॅक्ट, मग आम्ही त्यांनी एक असा कायदा बनवला, कायदा म्हणजे एक घटना बनवली. सो वी मेड ए पॅक्ट अँड ईच ऑफ अ साइन इट द ऑफर ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल, आणि एक तो त्यांनी एक पॅक्ट बनवला, एक प्रकारचं काय आपण त्याला म्हणतो, एक प्रकारचं आपण त्याला जसं ॲग्रीमेंट बनवलं की कोणाच्या समोर तिथले जे काय प्राईम मिनिस्टर होते नेपाळचे त्यांच्यासमोर एक ॲग्रीमेंट, कबूलनामा
तयार केला. इच वन साइन हिज ओन स्टेटमेंट, आणि प्रत्येकाने आपापल्या स्टेटमेंटवर साईन केली होती. आय हॅव ए कॉपी ऑफ हिलारी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. तेनसिंग नॉर्गेजवळ एका हिलारीची कॉपी होती आणि त्यांच्यावर काय ती लिहिल्या गेलं होतं. आय हॅव ए कॉपी ऑफ ए हिलारी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट, आणि तेनसिंग नॉर्गेच्या खिशामध्ये ती होती. त्याच्यामध्ये काय लिहिली, इट रीड्स काठमांडू जून 22, 1953 असं लिहिलेलं होतं. ऑन मे 29th, तेनसिंग शेर्पा अँड आय लेफ्ट अवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट, मिस्टर म्हटलं मी, माउंट एव्हरेस्ट फॉर अवर अटेम्प्ट ऑन द समिट. मग काय घडलं की ऑन मे 29th, तेनसिंग शेर्पा अँड आय लेफ्ट अवर हाय कॅम्प, आणि तुमचा जो कॅम्पवर निघाले ते माउंट एव्हरेस्ट आहे, शिखर चढण्याकरता, ऑन मे 29th. फॉर अवर अटेम्प्ट म्हणजे त्यांचे प्रयत्नशे, फॉर अवर अटेम्प्ट ऑन द समिट ॲज वी क्लाइंब अपवर्ड्स टू द साऊथ समिट, आणि ते जसे दक्षिणेकडे चढत गेले, फर्स्ट वन अँड देन द अदर विल टेक ए टर्न ॲट लीडिंग, नंतर ते वळले. फर्स्ट वन अँड देन द अदर विल टेक ए टर्न ॲट लीडिंग. वी क्रॉस ओव्हर द साऊथ समिट, आम्ही दक्षिणेकडे तो भाग क्रॉस केला. We cross over the south summit and move along the summit ridge. Ridge म्हणजे काय की लॉंग नॅरो पीस ऑफ रेझड लँड, असं निमुळता प्रदेश म्हणतो, निमुळता भूभाग. We cross over south summit and move along the summit ridge. We reach the summit almost together. जवळजवळ आम्ही त्या काठावर काय पोचलेलोच होतो. वी एम्ब्रेस इच अदर ओव्हर जॉय, आम्ही एकमेकाला घट्ट मिठी मारल्या, आलिंगन दिली मोठ्या आनंदाने. वी एम्ब्रेस इच अदर ओव्हर जॉय ॲट अवर सक्सेस, आमचं सफलता झाल्यामुळे एकामेकाला आम्ही मिठी मारले. देन आय टूक फोटोग्राफ, आम्ही फोटो काढले. मग then I took photograph of Tenzing holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and इंडिया. त्यांनी मग काय घेतले, फोटो घेतले की ते जे तिरंगे होते ते तिरंगे त्यांनी त्या ठिकाणी खुपसले, ते लावले आणि ते तसे फोटो घेतले. आय टू फोटोग्राफ ऑफ तेनझिंग होल्डिंग अलोफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटनचा, नेपाल, द युनायटेड नेशन्स अँड इंडिया. साइन E.P. हिलारी. देअर इज अनादर प्रॉपर लाईक धिस इन इंग्लिश साइन बाय मी, आणि एक दुसरा पेपर होता. देअर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइन बाय मी, आणि त्यामध्ये त्यांनी साईन केलेले होते. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कंट्रोवर्सी, कोणताही वादविवाद न होता. ॲज द स्टेटमेंट से, स्टेटमेंट मी काय लिहिलं होतं, हिलारी अँड आय एम्ब्रेस व्हेन वी रीच द टॉप. हिलारी आणि तेनसिंग नॉर्गे या दोघांनी जेव्हा ते पोचतील त्या ठिकाणी, हिलारीने आय एम्ब्रेस व्हेन वी रीच द टॉप, जेव्हा ते टॉपवर पोचले त्यांनी एकमेकाला घट्ट मिठी मारली. वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट वुड लेट अस, आणि त्यांचे काय साहित्य होते. आय रिमेंबर सेईंग टू हिम वी हॅव डन इट, आणि त्यांनी म्हटलं की आम्ही आमचं कार्य पूर्ण केलं, म्हणजे आम्ही पोहोचलो, आम्ही गाठलं. आय रिमेंबर सेईंग टू हिम, मी त्याला म्हटलं, तेनसिंगनी म्हटलं, काय म्हटलं, वी हॅव डन, आपण ते कार्य पूर्ण केलं. बट वी कुडंट हिअर, परंतु एकामेकाला ते ऐकू गेलं नाही. वी हॅड अवर ऑक्सिजन मास्क, कारण त्यांच्या तोंडावर काय ऑक्सिजनचे मास्क असल्यामुळे ते एकामेकाला फक्त संकेत केला. फर्स्ट थॉट, पहिला विचार, माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज ए सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. सगळ्यात पहिला विचार कोणता आला, जेव्हा पोचल्यानंतर त्याने सगळ्यात पहिला विचार आला की परमेश्वराचे धन्यवाद. माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज ए सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड दॅट आफ्टर हॅव्हिंग फेल्ड 6 times
6 वेळा पोहोचले, म्हणजे 6 वेळा त्यांनी प्रयत्न केला, 6 वेळा ते फेल झाले आणि 7व्या वेळेंदा ते पोहोचले. त्यांनी ते कार्य गाठलं, आपलं एम उद्देश जो होता तो ॲम्बिशन. फेल्ड 6 टाइम्स, ही हॅड ब्लेस मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर्ड आय हॅड हेल्ड सो लॉंग. बरेच दिवसापासून त्यांची जी इच्छा होती, महत्वाकांक्षा होती की माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचायचं आहे, उंचावर, तर ते त्यांनी पूर्ण केलं 6 वेळा अपयशी ठरल्यानंतर. म्हणून ते परमेश्वराचे धन्यवाद केले त्यांनी. ग्रॅटिट्यूड टू गॉड. आय प्लेस ऑन द समिट द ऑफरिंग्स टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. आणि ज्या वस्तू त्यांनी आणलेल्या होत्या त्या वस्तू त्या ठिकाणी त्यांना परमेश्वराला गिफ्ट म्हणून दिला. आय प्लेस ऑन द समिट द ऑफस्प्रिंग टू गॉड दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. ज्या वस्तू आणल्या होत्या तेनसिंगनी. धिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजियस. आणि हे माझ्या धर्मानुसार सुद्धा होतं. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. म्हणजे कोण? तेनसिंग आणि त्यांची पत्नी दोघेही काय असं म्हणजे जातीने बुद्धिस्ट होते. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लॉथ अँड इक्विपमेंट. मी गुडघे टेकून नमस्कार करू शकलो नाही त्या शिखराच्या जमिनीला. काय? परंतु कारण काय? त्यांचे जे कपडे पोशाख असल्यामुळे. आय कुड नॉट नील, गुडघे टेकू शकले नाही. बिकॉज ऑफ माय क्लॉथ अँड इक्विपमेंट, काही साधनं असल्यामुळे. बट आय ऑफर्ड ए सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. परंतु मनामध्ये काय केले? एक सायलेंट प्रेयर मनामध्ये घेतली आहे. द ऑफरिंग्ज वेअर कोणकोणते ऑफरिंग केले? बिस्किट्स, कॅन्डी आणि लिटिल ब्ल्यू पेन्सिल. एक बिस्किट होतं ते, मी बिस्किटचे पुढे कॅन्डी अँड लिटिल ब्ल्यू पेन्सिल, एक लहान निळी पेन्सिल ऑफर केली. माय यंगेस्ट डॉटर, त्यांची एक लहान मुलगी निमातीने दिलेली होती. हॅड गिव्हन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. जेव्हा ते घरून निघायच्या आधी त्यांच्या मुलीने ते पेन्सिल दिलेली होती. शी आस्क मी टू पुट इट. तिने सांगितलं होतं की ही पेन्सिल त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. शी आस्क मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटेन ॲज हर ऑफरिंग. तिने म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही उंच शिखरावर पोहोचाल तर ही पेन्सिल तुम्ही त्या ठिकाणी तिथे परमेश्वराला धन्यवाद म्हणून द्याल. इट वॉज अन ऑर्डिनरी रूल पेन्सिल. ती साधी ब्ल्यू पेन्सिल होती. ओके, वी स्टॉप हिअर. टुमारो विल कंटिन्यू. ओके, स्टॉप हिअर. टुमारो विल कंटिन्यू.